आता अॅनिमिया म्हणजे काय? आपल्या शरीरात जे रक्त जातंय त्या रक्तामध्ये 3 प्रकारचे पेशी असतात. लाल पेशी, पांढरे पेशी आणि प्लेटलेट्स. लाल पेशीमध्ये एक कंपाऊंड असतं हेमोग्लोबिन. हा हेमोग्लोबिन इज लाईक अ मेसेंजर जे आपल्या शरीरात ऑक्सिजन सगळीकडे पोहोचवतंय. आता हिमोग्लोबिन जर कमी असलं रक्तामध्ये तर शरीराचे वेगळे अवयवांना, स्नायूंना, सगळी गोष्टींना ऑक्सिजन कमी पडणार आहे. ऑक्सिजन कमी असल्यामुळे खूप काही आजारांना आपण आमंत्रण देतोय. हे ऑक्सिजन खूप महत्वाचं आहे अँड सो हेमोग्लोबिन खूप महत्वाचं आहे. आता हेमोग्लोबिन कमी असल्यामुळे काय काय होऊ शकतं? आपल्याला अनिमिया आहे हे कसं ओळखायचं? त्याच्यासाठी खूप जनरल सिम्पटम्स असतात. म्हणजे एखाद्या वेळेस अशक्तपणा वाटणं, काही गोष्ट न करावीशी इच्छा होणे, जास्त झोप येणे, काही अभ्यासात हे आठवत नाही, ते आठवत नाही, ती गोष्ट असते. सो हे सगळे संकेत जे आहे ते हेमोग्लोबिन कमी असल्यामुळे ऑक्सिजन कमी पडण्याचे संकेत आहे. आपल्या मेंदूला ऑक्सिजन कमी असल्यामुळे आपण अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आपण ते अभ्यासाचं वाचलेलं परत आठवण करू शकत नाही. आपल्याला दिवसभरात अशक्तपणा जाणवतो. कधी कधी काही मुलींना खूप रक्त जर कमी झालं तर बधीरपणा येतो डोक्यात, चक्कर येतात, ते चक्कर खाऊन पडून सुद्धा जातात. अनिमिया बरेच प्रकारचे असतात. त्याच्यात कॉमनेस्ट म्हणजे न्यूट्रिशनल अनिमिया. म्हणजे आपल्या आहारमध्ये लोह तत्व कमी असल्यामुळे हेमोग्लोबिनची उपज होत नाही आणि त्याच्यामुळे रक्ताचे टक्के कमी येतात. हे अनिमिया कसं ओळखायचं त्याच्याबद्दल आपण बोललो, पण ते लॅब रिपोर्ट्स मध्ये कसं बघायचं तर CBSE कम्प्लीट ब्लड काउंट किंवा मात्र हेमोग्लोबिन पण आपल्याला चेक करता येतं रक्तामध्ये. हेमोग्लोबिन एक पर्टिक्युलर लेवलच्या पेक्षा कमी आलं म्हणजे आपल्या शरीरात हेमोग्लोबिनची उणप आहे आणि ते ऑक्सिजन कॅरी करायला सक्षम नाहीयेत. नॉर्मल आपल्या इंडियाचं पॉप्युलेशन मध्ये आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये त्या एज ग्रुपमध्ये 11 ते 13 इज दी लिमिट फॉर हेमोग्लोबिन. 11 ते 13 मध्ये हेमोग्लोबिन कमीत कमी पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त इज वेलकम, पण त्याच्यापेक्षा कमी तर नकोय. 11-10 पेक्षा हेमोग्लोबिन कमी असलं की सगळे त्याचे सिम्पटम्स यायला लागतात. आता आपण हे अनिमिया कसं टाळू शकतो? अनिमियाचे बरेच प्रकार असतात, पण विद्यार्थ्यांमध्ये तर कॉमनेस्ट इज न्यूट्रिशनल अनिमिया. म्हणजे आपल्या आहारमध्ये काहीतरी कमी पडतंय ज्याच्यामुळे हेमोग्लोबिन बनत नाहीये शरीरात आणि हेन्स ऑक्सिजनची कमी वाटते. तर हे आपण कसं नीट करायचं? सगळ्यांना अभ्यासाचं टेन्शन असतं, सगळ्यांचं लक्ष अभ्यासाकडे असतं, पण थोडं लक्ष आपण काय खातोय त्याच्यावर जर टाकलं तर आपल्याला हे अवॉइड करता येते. जे खाद्यपदार्थामध्ये लोह तत्व जास्त असतं, लाईक हिरवे पालेभाजी सगळे, मक्का आहे, ऍपल, डाळिंब, गुड, साखर कमी करून गुड वापरू शकतो आपण, शेंगदाणे, बीटरूट, ही जी गोष्ट आहे याच्यात लोह तत्व जास्त असतं. मग आपल्या जेवणमध्ये थोडं हे सगळी गोष्ट इन्क्लूड करायचं प्रयत्न करायचं. तर हे अनिमिया टाळायला विद्यार्थ्यांनी काय खावं? तर जर मेस आणि हॉस्टेलचं जेवण अनिवार्य आहे, त्याचा सोबत तुम्ही बाहेर गुडवड्या मिळतात किंवा चिक्की घेतली किंवा एखाद्या वेळेस कॅन्डी न खाऊन कॉर्न खाऊन घेतला, मक्का खाऊन घेतला, जेवढं होईल तेवढं फ्रुट्स जास्त घेतले, ऍपल, डाळिंब, हे फ्रुट्स मध्ये लोह तत्व जास्त असतात. तर आठवड्यात 2दा ऍपल, 2दा डाळिंब खाऊन घेतले, एखाद्या वेळेस बीटरूट घेऊन घेतलं, तर ह्या प्रकाराने आपण लोह तत्व ज्याच्यात जास्त असतं ते आहार आपल्या रुटीन मध्ये इन्कल्केट करू शकतो.